मी आज अर्धा समाधान आहे. 50% लढाई जिंकले, अजून 50% बाकी आहे. आणि माझं म्हणणं ठाम होतं की भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला भारतीय जनता पार्टीचं हे शासन पाठीशी घालणार नाही. त्या बाबतीतलं पहिलं पाऊल काल आयुक्तांनी उचलले. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नाले सफाई संदर्भातला जो घोटाळा झाल्यासंदर्भातली लक्षवेधी घेतली. त्यात मी काही कागदोपत्री आणि व्हिडिओचे पुरावे सभागृहाला दाखवले आणि मान्य आयुक्तांना दाखवले. मान्य आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीने त्याचा तपास केला, त्यांचा अहवाल त्यांनी सादर केला. जवळपास 19 अधिकाऱ्यावर त्यात संबंधित प्रभारी नगर अभियंता सारिका अकोलवार यांच्यासहित काही विभागीय अधिकारी, त्यांचे सहाय्यक या सगळ्यावर ठपका ठेवला. आणि तो ठपका ठेवल्यानंतर माननीय आयुक्तांनी काल एक त्या कारवाईच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललं. त्या प्रभारी नगर अभियंता असणाऱ्या अकोलवार यांची त्या पदावरून बदली केली. आणि आयुक्तांचं मी पत्र मागणी केली होती की त्यांना त्या पदापासून दूर ठेवा. त्यामुळं मी आयुक्तांचं याबाबत आभार मानतो. आणि मी आज अर्धा समाधान आहे. 50% लढाई जिंकले, अजून 50% बाकी आहे. सोलापूरच्या जनतेनं अतिशय विश्वासानं कर रूपाने जो टॅक्स भरला आहे त्या पैशाचं या लोकांनी संगनमताने केलेला तो अपार आहे. या गोष्टीवर माझं आजही ठाम आहे. आणि त्यांनी 80 लाख 90 लाख जास्तीचं गेलेलं कबूल केलं होतं, नंतर परत नाकारलं. आता चौकशी समितीनं तो आकडा निश्चित करता येऊ शकत नाही असा अहवाल दिला आहे. म्हणजे या त्याहीपेक्षाची जास्तीची रक्कम गेल्याची शक्यता त्यांची आहे. माझा तर दावा आहे की त्यात किमान 1.5 कोटी रुपये तर जास्तीचे गेले. आणि आता कारण साहेबांच्या नेतृत्वाखाली परत त्या बिलाचं नोंदणी होणार आहे. त्यामुळे त्या बाबी निश्चित समोर येतील. मी पत्रकारांपाशी देखील मागणी केली होती. आणि माझं म्हणणं ठाम होतं की भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला भारतीय जनता पार्टीचं हे शासन पाठीशी घालणार नाही. त्या बाबतीतलं पहिलं पाऊल काल आयुक्तांनी उचलले. मी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे आणि महापालिकेतील आमचे महापौर सन्माननीय महापौरांनी देखील मला या विषयात भरपूर मदत केली आहे. त्यांनी मला या विषयाची लक्षवेधी दिली. मी ती सूचना मांडली म्हणून हा प्रकार सगळं प्रशासनासमोर आला. त्यामुळे मी माननीय महापौर साहेब, माननीय सभागृह नेते, पक्षाच्या शहराचे अध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक या विषयात माझ्यासोबत होते. त्यामुळं ज्यांनी मला मनापासून सहकार्य केलं त्यांचा आभार. ज्यांनी मनात इच्छा असून देखील सहकार्य केले त्यांचं देखील आभार. पण कारवाई झाली आणि सुरू झाली. आमदारांची जी 27 आमदारांची कमिटी आहे, अंदाज समिती, ती अंदाज समिती काल सोलापुरात आली आणि त्या समितीसमोर देखील एवढा मोठा गाजलेला आणि तुम्ही उचलून धरलेला हा विषय त्या सभागृहात आला आणि प्रशासनावर देखील काल त्यांनी ताशेरे ओढले. त्याचबद्दल काय सांगाल? मला हे आज सकाळी समजलं की काल आमदारांची जी लेखाजोखा समिती आहे त्या समितीपुढं त्यांनी वर्तमानपत्रातील बातम्या असतील किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी या संबंधितले सगळे कागदपत्र अहवाल मागून माननीय आयुक्त साहेबांकडे याची चौकशी केली. त्यावेळेस त्यांचं देखील मत झाले की याची विभागीय चौकशी. मला आज समजलं आहे की हे मंत्रालय स्तरावर याची सुनावणी घेण्याचं त्यांचं मत असलं मला समजलं आहे. अजून कन्फर्म नाही पण मला समजले. त्या समितीमध्ये असणारे भाजपचे आमचे आमदार कोणी बघून मी त्यांची भेट घेऊन निश्चित त्या कामी त्यांना मदत करणार आहे. अक्कलकोट, जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भरलेला आहे, जिथे लाखो भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो, अशा श्री स्वामी समर्थांच्या पावन अक्कलकोट भूमीवर निर्मल डेव्हलपर्स सादर करीत आहेत स्वामी वात्सल्य, भक्ती, शांतता आणि आधुनिक जीवनशैलीचा अद्वितीय संगम. अक्कलकोटच्या मध्यवर्ती परिसरात वसलेला तब्बल 4 एकरांमध्ये विस्तारलेला हा भव्य आणि सुयोजित प्रकल्प श्री स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी जवळ, तसेच सोलापूर अक्कलकोट रोड आणि सोलापूर गाणगापूर रोडला उत्कृष्ट जोडणी लाभलेला भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वारातून सुरू होतो एका सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैलीचा प्रवास. बूम बॅरियर सुरक्षा व्यवस्था, मजबूत कॉन्क्रीटचे रस्ते आणि प्रत्येक रस्ता उजळून टाकणारे आधुनिक LED स्ट्रीट लाईट्स, प्रत्येक वयोगटाचा विचार करून उभारलेले आकर्षक थीम गार्डन, लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, निसर्गरम्य पार्क जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो, भक्ती आणि संस्कृतीची परंपरा जपणारं सुंदर मंदिर आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करणारे कीर्तनालय.
निरोगी जीवनासाठी ओपन जिम, खेळ प्रेमींसाठी आधुनिक टर्फ आणि संपूर्ण कुटुंबासाठी सक्रिय आनंदी जीवनशैली. आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला अधिक खास बनवण्यासाठी प्रशस्त आणि सुंदर सेलिब्रेशन लॉन, जे संध्याकाळच्या रंगबेरंगी प्रकाशात अधिकच खुलून दिसतं. भक्तीची शांतता, आधुनिक सुविधांचा साथ आणि निर्मल डेव्हलपर्सचा विश्वास. स्वामी वात्सल्य ही फक्त जागा नाही, ही स्वामींच्या कृपाछायेत घडणाऱ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजच तुमचा प्लॉट बुक करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.